Hello, this is the Maya Artifact episode number 486. आजची तारीख आहे 30 जून 2016. आजची तारीख आहे 30 जून 2016. आता वाजलं करीब रात्रीचे 9:15 वाजले आहे. कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड काफी मिच्युअर्ड होता. मिच्युअर्ड म्हणजे काफी प्राऊन वगैरे. प्राऊन म्हणजे एक प्रकारे वयात आलेला कसा असतो तशाप्रमाणे. बट म्हणजे आतमध्ये जे काय होतं ते मी असं बाहेर काढलं. बहुत जास्त प्रायव्हेट होते हे. काही म्हणजे इतकं पण कधी प्रायव्हेट काढायला लागत नसते. बट मी ते काढलं आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये. But artifact episode is a part of my life, so yeah, I can do this. So एक आर्टिफॅक्ट एपिसोड स्पॉइल केला आहे ना काही. नेहमी याच्याबद्दलच बोलत नाही ना. आणि मी काफी चांगल्याने एलॉबरेट केला आहे का आहे का नाही. राईट. आज सकाळपासून नाही का मी सनबर्न फेस्टिवलबद्दल विचार करून राहिलो आहे. ॲक्च्युली 2-3 दिवसापासून मी याच्याबद्दल विचार करून राहिलो आहे. सनबर्न फेस्टिवल मी ठरवलं आहे की यावेळेस 2016चा एंड मी गोव्याला करीन म्हणून. आणि एक रेझोल्युशन हे करीन. एक नवीन वर्ष सुरू होत आहे तर आर्टिफॅक्ट एपिसोड इज अ काइंड ऑफ अ रेझोल्युशनच होतं 2015मधला. की मला अशा प्रकारे रेझोल्युशन क्रिएट करायचं आहे. बट तेव्हा ते पॉसिबल नाही झालं. ते फरवरी महिन्यात झालं. बट म्हणजे प्रत्येक वर्षी रेझोल्युशन करणं खूप चांगलं आहे. कारण याच्यातून आपल्याला प्रत्येक वर्षी कोणते मोठे बिग स्टेप घ्यायचे आहे ते ठरवता येते. का आता यावर्षी मी माझ्या लाईफकडे बहुत चांगल्याने कोशिश करून एक बेटर लाईफ क्रिएट करण्याचा मी प्रयत्न करीन असं रेझोल्युशन करायचं. तरी हे काही फंडा असा आहे ना. रेझोल्युशन म्हणजे आपली लाईफ बिकम बेटर करण्यासाठी तर आपण नेहमी प्रयत्न करतच असतो राव. त्यासाठी आपण वर्षाच्या एंडची वाट बघत नाही. मग रेझोल्युशन काय? रेझोल्युशन म्हणजे एक प्रकारे मदत. म्हणजे असं केलं ना आपल्या लाईफ बिकम रिअली मच बेटर. आणि त्यात आपल्याला कॉन्फिडन्स पण राहील. जस्ट लाईक आर्टिफॅक्ट एपिसोड म्हणजे एक प्रकारे 2015चं रेझोल्युशन होतं का मी 2015ला रेझोल्युशन केलं का आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करीन. म्हणजे जेणेकरून त्याच्याबद्दल मला काही माहीत नाही. बस मी फक्त याच्यासाठी रेकॉर्ड करणं ठरवलं होतं का डेली अपडेट्स का होत आहे माझ्या लाईफमध्ये. ज्याप्रमाणे डायरी लिहितो त्याप्रमाणे मी रेकॉर्ड करत जाईन. तर ते रेझोल्युशन बहुत कामी आलं. तर 2015चं रेझोल्युशन आता मला 16मध्ये पुढे न्यायचं आहे. तर मी 16मध्ये कोणतं रेझोल्युशन करीन मी नाही का करीब 2014ला एक रेझोल्युशन केलं होतं की 2015मध्ये न्यू इयर मी मुंबईला सेलिब्रेट करीन. जे की नाही पॉसिबल झालं. 2015ला मी रेझोल्युशन आर्टिफॅक्ट एपिसोड तर हे एक तर रेझोल्युशन केलं होतं. बट अजून एक रेझोल्युशन केलं होतं की 2016ला मी मुंबईला राहीन. बट यावेळेस मला कळलं आहे थोडंसं मॅच्युअर होऊन राहिलं आहे. आर्टिफॅक्ट एपिसोड थ्रू मला कळून राहिलं आहे का कशा प्रकारे आपली डेस्टिनी क्रॅकआउट करायची. त्यामुळे मी माझ्या 2016मध्ये रेझोल्युशन ठरवत आहे की एक प्रकारे टार्गेट ठरवतो मी का या वर्षी मला करीब माझी एक स्टेप पुढे न्यायचं आहे. मला लेवल 3वर जायचं आहे यावर्षी.
म्हणजे 2000 म्हणजे हे रेझोल्युशन 2016साठी सांगेन मी वगैरे. काय रेझोल्युशन म्हणून राहिलं मगांपासून बहुत टाईम आहे, अजून जून महिना सुरू आहे, जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर, इट्स बिन 6 मंथ रिमेनिंग. तर नंतर पाहू आपण ते. हां, तर मी काय म्हणत होतो, सनबर्न फेस्टिवल मी 2-3 दिवसापासून याच्याबद्दल बहुत सर्च करून राहिलो आहे आणि बहुत क्युरिओसिटी वाढली आहे इथे जाण्यासाठी गोव्याला. करीब 10,000 रुपये याचं जनरल ॲडमिशन आहे आणि 15,000 रुपये याचे VIP तिकीट्स आहे. तर आय शुड प्रॉब्ली टेक VIP तिकीट्स, कारण मला असा कोणताच मोमेंट मिस नाही करायचा आहे जेणेकरून मला असं वाटलं का का जर आपण काही ना काही मिस केलं असं नाही झालं पाहिजे. VIP तिकीट मस्ट बी बेटर. पता है मैंने क्या क्या खाया? क्या है? पुलाव, हाँ केक, हाँ रसगुल्ला, हम्म, छोले, हम्म, पूरी, हम्म. क्या सारे खा लिए, कुछ खिस्से में भर के आए क्यों? मेरे लिए 1-2 रसगुल्ले. हाँ अपने घर में खाने में आपको डर लगता? चलो अभी घर पे, नहीं, पापा बुला मैं रहे, अभी आ रहा. पापा बुला रहे, तू जा नीचे, मैं अभी. पापा बुला रहे. अरे थोड़ा सा ये कर रहा, रिकॉर्ड कर रहा. इतना मस्त, टेस्टी. जब वहाँ पे जा थोड़ा सा. ले लो ना, क्यों लो, क्यों लो, क्यों लो, क्यों लो? जा तू नीचे, आता मैं बाद में. मी 2-3 दिवसापासून याच्याबद्दल सर्च करून राहिलो आहे, सनबर्न फेस्टिवल 2016, आणि मला वाटते मी यावेळेस गोव्याला जायला पाहिजे. VIP तिकीट्स काहीतरी 15,000 रुपये, जनरल ॲडमिशनची तिकीट काहीतरी 10,000 रुपये आहे, 9,700 आणि 4,300 अशी काहीतरी, 9,700 आणि 14,300 अशी काही तिकीट आहे. तर मला वाटतं इथे झालं पाहिजे ना आपण. यस, कारण एक प्रकारे तिथला पण एक प्रकारे फील घ्यायचा आहे कशा असते. 10-15,000 रुपये काही खूप मोठी व्हॅल्यू नाही आहे, बट लाईफमध्ये पैसे बहुत सारे आहे, याला जमा करू का? जर याच्यापासून जर आपल्याला कोणती खुशिया भेटत नसेल तर इट जस्ट काइंड ऑफ पेपर. तुझ्याकडे फक्त एक पेपर आहे जो की बहुत काहीच नाही त्याच्यात. त्या बेटर आहे, त्या पैशाचा प्रॉपरली युटिलाइज करू आपण आपली लाईफ बिकम बेटर बनवण्यासाठी. आणि लाईफ बिकम बेटर बनवण्यासाठी काय असते का, फ्युचरचा पण विचार करावा लागते, प्लस स्वतःचा पण विचार करावा लागते, राईट. बट सनबर्न फेस्टिवलमध्ये जर आपण एकटा जातो म्हणलं तर का मजा येईन र, विचार कर ना. सनबर्न फेस्टिवल म्हणजे तिथे गेल्यावर तर येईनच मजा, बट काइंड ऑफ फील्स लाईक अ अलोन एव्हरीवेअर्स. म्हणजे तिथे सगळेच राहील पण तिथे कोणीच नसल्यासारखं राहील एक प्रकारे. अजून आपल्याला करीब 6 महिने बाकी आहे. फेज 2चं रजिस्ट्रेशन 25 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. तर फेज 2 रजिस्ट्रेशनसाठी 1 मॅन टीमपैकी कोणी तर येणार नाहीच आहे, ऑफकोर्स नॉट. मी ताईला वगैरे विचारून पाहतो सनबर्न फेस्टिवलसाठी गोव्याला. तिथे काइंड ऑफ थिंग्स मला वाटते का 20,000 रुपये पर पर्सन तर जाईनच. 15,000 रुपये तिकीट आणि करीब 5,000 रुपये तिथे राहणं खाणं जाणं येणं प्रवास वगैरे नाही. हो तेवढं तरी 5,000 रुपये या 5,000 रुपये. आय डोंट थिंक सो, मला नाही वाटत का 20,000त होईल म्हणून, कारण आपण सनबर्न फेस्टिवलला चाललो आहे. तर एक प्रकारे 20,000 रुपये पर पर्सन आणि 5,000 रुपये बॅकअप मनीसाठी ठेवू, राईट. बॅकअप मनी म्हणजे
5 किंवा 10,000 रुपये आपण बॅकअप मनीसाठी ठेवू. म्हणजे हार्डली आपला बजेट चालला करीब 30,000 रुपये पर पर्सन, राईट. तर या मी सनबर्नसाठी 30,000 रुपये खर्च करू शकतो. वाटते का 30,000 रुपये खर्च करावं, तर या आय कॅन डू दिस. तर कोण येईन कोण माझ्यासोबत? वन मॅन टीम नो, कोणीच नाही. त्यांना देन जस्ट आपण नागपूरला लँड झालो आहे, राईट. तर हळूहळू आपल्याला नवीन नवीन मित्र भेटणंच, आणि मग त्यांच्यासोबत आपण करू डिस्कस वगैरे हळूहळू, राईट. आणि बेस्ट आहे की यावेळेस जाऊच आपण या. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आज म्हणजे सनबर्न तर फेस्टिवल जाऊ झालं तर टाईम आहे, इथं आपण जाऊच म्हणा. पण ज्या वेनी माझं जे क्युरिओसिटी अबाउट मेकिंग फिल्म आणि लेवल 2वर आहे ते आज काही दिसून नाही पडली. आज जस्ट बिकम रिअली नॅचरल. कारण कारण मी नागपूरमध्ये आलो आहे कारण आपल्याला वाटत होतं की हे एक आपलं लेवल 2 आहे. आपल्याला पुढे फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाण्यासाठी आपल्याला फिल्म स्कूल जॉईन करावं लागेल, आणि फिल्म स्कूल जॉईन करण्यासाठी आपल्याला नागपूरमध्ये फिल्म स्कूल शोधावी लागेल. आणि मी अजूनपर्यंत त्याचासुद्धा थोडासासुद्धा प्रयत्न नाही केला, थोडासुद्धा नाही. ते माया अकॅडमी ते तर आहेच नाही रे बाबा, ते तर ऑप्शनमध्येच नाही. ॲनिमेशन डिझाईनमध्ये जाऊन मी करू का? काहीच नाही. इट्स बिन नथिंग टू डू ऑल इट. याच्यामध्ये काही करून काही फायदा पण नाही, आणि मला याच्यामध्ये काही इंटरेस्ट पण नाही आहे. जशी मला फिल्म मेकिंगमध्ये इंटरेस्ट आहे, कॅमेरा फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट आहे. जर याच्यामध्ये काही ना काही होत असेल तर ऑफकोर्स मी 1,50,000 रुपये 1.5 लाख रुपये खर्च करायला तयार आहे. बट ॲनिमेशन स्टफ आय डोंट थिंक सो. आणि आय ऑल्सो हेट अ कार्टून टू मच. सो या इट इज इट. तर मी अजूनपर्यंत त्या टॅलेंटवरून कोचिंग क्लासला फोन नाही केला जोपर्यंत मला माहीत पडलं की त्यांची ब्रांच मुंबईला आहे, नागपूरला नाही आहे. असं त्यांनी केव्हा म्हणलं केव्हा म्हणलं? तुला ऐकू आलं? ते तर म्हणे त्यांनी तर असंच काहीतरी सांगितलं मागच्या वेळेस. तर ते म्हणे का 1 तारखेपासून आहे म्हणे, तुम्ही ऑफिसमध्ये या म्हणे. आजची 30 तारीख आहे, उद्यापासून 1 तारीख. तर उद्या फोन लाव पुन्हा. उद्या दुसरा नंबर आहे ना, त्यांना फोन लाव. तिथून आपण विचारून घेऊ का आहे कसं आहे, आणि ॲड्रेसवर जाऊन बोलून पण घेऊ. जोपर्यंत आपण हंटिंग नाही करू तोपर्यंत आपल्याला सापडणार कसं राव? आपल्याला फिल्म स्कूल शोधावी लागेल. देगा हरी पलंगावरी 1 घंटा काही भेटणार नाही. आणि आर्टिफॅक्ट एपिसोडवर कधी एवढंही डिपेंड नको राहू. आर्टिफॅक्ट एपिसोड जस्ट टेलिंग अबाउट वॉट आर वी, हे काही तुला तिथपर्यंत सोडून नाही देणार. आपल्याला आपली डेस्टिनी स्वतःनी अचीव करायची आहे. तर बेटर आहे सगळे एक्सपिरियन्स आपण स्वतःच फील केले पाहिजे. आणि मला वाटते आपण या फिल्म मेकिंगसाठी किंवा फिल्म स्कूलसाठी आपण हंटिंग सुरू केली पाहिजे, राईट. तर उद्या मला कॉल करावा लागेल त्या दुसऱ्या नंबरवर. जसं जमलं तसं मी हाफ डे घेऊन ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलू शकतो या. आणि इट इज इट. या मंडेपासून मी खापरखेळा राहण्याचं ठरवतोय. कारण करीब म्हणजे काय की राहण्याचं काम ठरवत आहे. कारण इथे राहिलं तिथे काय मामाजी आहे, आणि मामाजी असल्यावर मला एक प्रकारे फ्रीडम नाही भेटत. आणि काय की सर्वात महत्त्वाचं मला जिम बहुत जॉईन करायचं आहे. कारण माझं पोट वाढून राहिलं आहे. करीब 2 महिने झाले मी जिम सोडला, आणि कंटिन्युअस मी असं पागलासारखं बकबक खाऊन राहिलो आहे, एकदम भुक्कडसारखं. आणि त्यामुळे तर असं वाटते की आय एम जस्ट बिकम अ फॅट पर्सन जर मी असंच राहिलो तर. आपल्या ऑर्गनबद्दल आपण काळजी घ्यायला पाहिजे. आणि मला वाटते की आपण खापरखेड्याला जाऊन जिम जॉईन केली पाहिजे. कारण खापरखेड्याला गेलं तर मी थोडा बहुत फ्री राहीन. अँड नॉट जस्ट अ जिम मॅन. कारण जिमच हे आपलं काही डेस्टिनी आहे.
बट ऑल्सो अबाउट फिल्म स्कूल, कारण फिल्म स्कूल आपण इथून हे नाही करू शकत. ऑफकोर्स ना, जर मामाजीला कळलं की राव तू इथे फिल्म स्कूलसाठी नागपूरला आलाय, तर ही बिकेम हर्ट. त्यांना ते काय एकदम रागवणार नाही, बट त्यांना वाटेल की राव मी या पोराला एक इंजिनियर बनवण्यासाठी आलो आहे आणि हा पोरगा माझा फायदा घेऊन एक फिल्म स्कूलसाठी जॉईन करून आला आहे. तर त्यांना बहुत कमी माहीत होईन याची मी नेहमी दक्षता घेईन. थोडं माहीत तर होणारच आहे एंडला, बट कमीत कमी या गोष्टी माहीत होईल, मच बेटर. तर आपण खापर खेळायला जाऊ आणि तिथे स्टे करू. Okay. तर आज आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये हेच आहे. आज काही खास नाही. आज सकाळी उठलो, जॉबवर गेलो, जॉबवरून आलो आणि त्याच्यानंतर कानात हेडफोन टाकले आणि अल्ट्रा म्युझिक फेस्टिवल आणि टुमारोलँडचे गाणे कंटिन्युअस ऐकून राहिलो आणि त्याच्यानंतर काही व्हिडिओ पाहिले. दॅट मेक्स मी रिअली गोईंग टू सनबर्न फेस्टिवल, सो इट इज इट. आणि सनबर्न फेस्टिवल बहुत अमेझिंग आहे रे, बहुत अमेझिंग. कारण इथे सगळेजण गॅदर होतात. म्हणजे एक प्रकारे एक अजीब फील आहे, याला मला कम्प्लिटली एन्जॉय करायचं आहे. कारण हे का असते की इट इज सो मच ग्रेट अँड सो मच ऑसम थिंग. कारण जेव्हा आपण या गोष्टी कधी कधी नाही का, काही काही गोष्टी आपल्या डोक्या पलीकडे असतात, त्याला नाही का कधी कधी नाही का टेस्ट करावं लागते. इट इज फील्स गुड, राईट. तर सनबर्न फेस्टिवल इज काइंड ऑफ लाईक दॅट. आणि सनबर्न फेस्टिवलसाठी बट ह्याला टाईम आहे, बहुत टाईम आहे. याच्याबद्दल आत्ताच विचार करून काही फायदा होणार नाही. याला आपल्याला सप्टेंबरमध्ये वगैरे म्हणावं लागेल. ताईला पहिले विचारावं लागेल, बट ताई माईट बी याच्यात हे होईल इन्वॉल्व. कारण फर्स्ट ऑफ ऑल पैशाचं काय मॅटर नाही, पैसे आहे, बट त्यांना असं एकदम हार्ड म्युझिक वगैरे आवडत नाही. बट गोवा म्हणलं तर माईट बी येऊ शकते. बट वी आर ऑल्सो जस्ट गोईंग फॉर दी सनबर्न फेस्टिवल. आणि गोवा त्याच्यानंतर पाहू. त्याच्यानंतर म्हणजे जर मनात आलं का सनबर्न फेस्टिवलनी पोट नाही भरून राहिलं आहे, तर मग आपण गोव्याला फिरू. पहिले ताईला आणि सोनूताई वगैरे त्यांना सगळं विचारावं लागेल. बिट्टू तर रेडीच राहील ऑफकोर्स. आणि प्रीताई आय डोंट नो, कारण तिचं यावेळेस हे आहे शादी वगैरे. तर 6 महिने आहे ना राव, 6 महिने खूप आहे. म्हणजे तेवढ्या वेळेस तर लग्नही होऊन जाईल चांगल्याने. सो या, आज आता हे एवढंच बोलायचं. सो दिस इज द एंड. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 485, 86 right now. We are at Nagpur, Maharashtra. Thank you.